Hello, good morning, friends. Very pleasant good morning. I again welcome back to you on online teaching learning SM Academy YouTube channel. Dear students, we are learning the development, trends, tendencies of modern 20th century modern English poetry. In earlier lectures, we learn in detail the Georgian poetry, the Images poetry. Now, dear friends, in the same reign of King George V, ह्या काळामध्ये एक नवीन कविता उदयाला आली. A new type of poetry was emerged during this period. What was it? It was war poetry. ती वार कविता म्हणून ओळखली जाते. This poetry has a separate identity and place in the history of modern English poetry. आता वार पोएट्री म्हणजे काय? युद्ध कविता. Why it is called as a war poetry? The reason is very simple. That there are two world war have taken place in history. जगाच्या इतिहासामध्ये दोन महायुद्ध झालीत. पहिलं महायुद्ध झालं फ्रॉम 1914 to 1919 आणि दुसरं महायुद्ध झालं फ्रॉम 1939 to 1945. तर जेव्हा जॉर्जियन पोएट्री लिहिली जात होती किंवा त्याच सोबतीला ज्यावेळेस इमेजेस पोएट्री लिहिली जात होती, दोघांचं लिखाण सायमल्टनसली चालू होतं, त्याच काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1919. या युद्धाच्या वेळेस most of the young brigade of the poets participated in at the battlefield practically into the war. काही तरुण कवींची अशी एक ब्रिगेड होती, त्यांनी स्वतःहून युद्धामध्ये सहभाग घेतला, स्वतःहून ते गेलेत. दे थॉट दॅट, त्यांना असं वाटायचं की दॅट वॉर इज समथिंग ग्लोरियस. वॉर इज इसेन्शियल फॉर द सेफ्टी अँड आयडेंटिटी ऑफ द नेशन. राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि राष्ट्राच्या ओळख आणि अस्तित्वासाठी युद्ध अत्यंत गरजेचं असतं. देर वॉज अ बिग वेव ऑफ पॅट्रोटिझम ड्युरिंग धिस पिरियड. ह्या काळामध्ये राष्ट्रप्रेमाची एक अगाध लाट इंग्लंडमध्ये आलेली होती आणि त्याने प्रेरित होऊन, त्याने भारावून अनेक लेखक जे आहेत ते स्वतःहून युद्धामध्ये सहभागी झाले. देअर कन्सेप्ट वॉज समथिंग रोमॅन्टिक अबाउट अ वॉर. त्यांची युद्धाबद्दलची कन्सेप्ट जी होती ना, कल्पना, ती अत्यंत रोमॅन्टिक होती. युद्ध म्हणजे काहीतरी भव्य दिव्य असतं, ग्रेट असतं, फायटिंग असतं, हॉनर असतो, सन्मान असतो, मान असतं, राष्ट्रासाठी शहीद होणं असतं. दे वर राईट. ॲक्च्युली ते खरंही असलं, पण ही त्यांची कन्सेप्ट होती. पण प्रत्यक्षात जेव्हा ते बॅटलफील्डवर लढले, त्यांनी सहभाग घेतला, देअर एक्सपिरियन्स वॉज व्हेरी हॉररफुल. त्यांचा अनुभव अत्यंत विदारक आणि वाईट होता. त्यांना पहिल्यांदा असं कळालं की हाऊ द वॉर इज व्हेरी डेंजरस अँड डिस्ट्रक्टिव्ह. कारण तुम्हाला माहिती असेल, पहिल्या महायुद्धामध्ये कमीत कमी 10 मिलियन पीपल युद्धामध्ये त्यांना आपला प्राण गमवावा लागला. मोर दॅन 10 मिलियन. मी एक मिनिमम आकडा सांगितला. तर या 10 मिलियन लोकांना आपला प्राण गमवावा लागल्यामुळे त्यांनी जेव्हा ते अनुभवलं, व्हेन दे एक्सपिरियन्स द डेड बॉडीज सराउंडिंग देम, द ॲगोनीज, पेन्स, हॉरर्स, क्राईज ऑफ द सोल्जर्स, फेलो फ्रेंड्स, देअर फॅमिली मेंबर्स, हे सगळं जेव्हा त्यांना अनुभवलं, तेव्हा त्यांना चटकन असं वाटलं, दे फेल्ट दॅट, त्यांना लक्षात आलं की ऑल्दो वॉर इज इसेन्शियल फॉर द आयडेंटिटी अँड सेफ्टी ऑफ द नेशन, बट इट इज नॉट ॲज ग्लोरियस ॲज इट इज पोर्ट्रेड ऑन पेपर. कागदावर जसं चित्रण केलं जातं तेवढं भव्य दिव्य, तेवढं उदात्त युद्ध नसतं. म्हणून ह्या काळामध्ये एक नवीन पद्धतीची कविता उदयाला आली, त्याला म्हणतात मित्रांनो वार पोएट्री. इट इज कॉल्ड ॲज अ वार पोएट्री. आणि ह्या वार पोएट्रीचा आपण अभ्यास करणार आहोत.
This war poetry is also called as a trench poetry. ट्रेंच म्हणजे खंदक. तुम्हाला माहिती असेल युद्धामध्ये बॅटलफील्डवर सैनिकांना शत्रूपासून आपला बचाव करण्यासाठी जमिनीमध्ये अशी खोल खाई असते, लपवलेला भुयारी खंदक असतो, त्या खंदकामध्ये लपावं लागतं. आणि जेव्हा ते खंदकामध्ये दिवसेंदिवस पूर्ण दिवस रात्र महिना काढू लागले तेव्हा त्यांना लक्षात आलं व्हेन दे गेट अपार्ट फ्रॉम देअर फॅमिली मेंबर्स, जेव्हा आपल्या कुटुंबापासून ते लांब गेले तेव्हा त्यांची हळूहळू रोमॅन्टिक जी झापड होती डोळ्यावरची ही कमी होत गेली. म्हणून इट इज कॉल्ड ॲज अ वॉर पोएट्री, पण बेसिकली इट इज नॉट अ वॉर पोएट्री, इट इज अँटी वॉर पोएट्री. याला अँटी वॉर कविता असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर त्यांनी खंदकामध्ये जे अनुभव आले, त्या भुयार घरामध्ये जे अनुभव आले, त्यांना जे युद्धाविषयी वाटलं ते त्यांनी आपल्या कवितेमध्ये लिहिलं अँड इट इज कॉल्ड वॉर पोएट्री. ओके. आणि वॉर पोएट्रीचं लिहिण्याचं मूळ कारण जे होतं ते फक्त आणि फक्त पहिलं महायुद्ध जे 1914 ते 1919पर्यंत चाललं आणि दुसरं महायुद्ध जे 1939 ते 1945पर्यंत चाललं. या दोन महायुद्धामध्ये जी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, द पोएट विटनेस एक्सपिरियन्स दी अनकाउंटेबल, मोजता येणार नाही अशी डिस्ट्रक्शन, डेथ, लॉस ऑफ द प्रॉपर्टी, लॉस ऑफ एव्हरीथिंग. इट वॉज अनकाउंटेड. ते न मोजण्याजोगं अशा पद्धतीचं नुकसान होतं. आणि या सगळ्यांच्या पद्धतीमध्ये त्यांच्या ॲक्च्युली ह्या वॉर पोएट्समध्ये सुद्धा देर आर 2 ग्रुप्स. इथे 2 ग्रुप होते. वन दॅट इज द अँटी वॉर, ज्यांनी युद्धामध्ये सहभागी घेतला, तिथे आणि काही सिव्हिलियन्स पण होते ज्यांनी युद्धात सहभागी घेतला नाही, बट दे कव्हर्ड द बॅटलफील्ड आयदर थ्रू प्रेसच्या माध्यमातून म्हणा, रायटिंगच्या माध्यमातून म्हणा, सोशल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कव्हरअप केलं. तिथे एक ग्रुप असा होता, त्या ग्रुपला वाटायचं की नाही, वॉर इज इसेन्शियल. नाही, युद्धाशिवाय कोणतंही राष्ट्र अस्तित्वात राहू शकत नाही. नो वॉर कॅन लिव्ह सेफली विथ अ सेल्फ आयडेंटिटी विदाऊट वॉर, अशी सुद्धा कन्सेप्ट असलेले काही कवी होते. आणि त्यांची कन्सेप्ट ही प्रो वॉर होती. बट मेजॉरिटी ऑफ द पोएट्स, बहुतांश कवी जे होते, दे वेर अँटी वॉर. अँटी वॉर म्हणजे काय? अगेन्स्ट द वॉर, अगेन्स्ट द हॉरर ऑफ द वॉर. तर अशा पद्धतीची एक वॉर कविता ही इंग्रजी साहित्यामध्ये एक फेज म्हणून उदयाला आली. आणि ती साधारणतः 1914च्या पहिल्या महायुद्धाच्या झालेल्या नुकसान आणि दुसऱ्या महायुद्धाचं झालेलं नुकसान याच्यावरच आधारित होती. सो इट इज कॉल्ड डिअर फ्रेंड्स ॲज अ वॉर पोएट्री. व्हॉट वेर देअर मेन थीम्स? त्यांचे मुख्य विषय काय होते? हॉरर्स ऑफ वॉर. द मेन थीम ऑफ वॉर पोएट्री वेअर हॉरर्स ऑफ वॉर, सिम्पॅथी फॉर सोल्जर्स, कंपॅशन आपण म्हणूया त्याला. कारण काय झालं होतं, मोस्ट ऑफ दी पोएट्स, अँटी वॉर पोएट्स, they themselves had participated in war. Some of them died on the battlefield. त्याच्यातले काही जणांना आपला युद्धभूमीवर प्राण गमवावा लागला. आणि हे सगळं त्यांनी अनुभवलं असल्या कारणामुळे त्यांचं युद्धाबद्दलचं मत हे पूर्णतः नकारात्मक होतं किंवा ते रोमॅन्टिक नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या कवितांमध्ये की हॉरर्स ऑफ वॉर, सिम्पॅथी फॉर सोल्जर्स, त्याच्यानंतर क्वेस्ट टू लिव्ह द लाईफ, जीवन जगण्याविषयीची त्यांना एक ओढ लागली. क्वेस्ट, जीवन किती प्रेशियस आहे, हाऊ लाईफ इज प्रेशियस, हे सगळं त्यांनी लिहिलं. त्याच्यानंतर त्यांनी काही चांगल्या पद्धतीचं रोमॅन्टिक लव जे आहे ते सुद्धा आपल्या कवितांमध्ये मांडलं.
कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅटलफील्डवर जर एखादा सैनिक गेला तर मग निश्चितच त्याला आपल्या कुटुंबाची, आपल्या प्रेमाची, प्रेयसीची, पत्नीची आठवण येणं स्वाभाविकच आहे. तर त्या पद्धतीचं एक रोमॅन्टिक लवसुद्धा त्यांनी त्या आपल्या कवितांमध्ये मांडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर त्यांनी मांडलं असेल, देन द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वॉर, युद्धाचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत हे त्यांनी आपल्या कवितांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मांडले. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? परिणाम. तर युद्धाचे परिणाम किती भयानक असतात. युद्ध लढणं सोपं असतं, पण आणि विशेषतः सेकंड महायुद्धानंतर तर वॉर पोएटचा दृष्टिकोनच बदलला. कारण तुम्हाला माहिती असेल, अमेरिकेने जपानवर जेव्हा अणुबॉम्ब टाकला हिरोशिमा नागासाकीवर, तेव्हा मात्र सगळ्या जगाचा दृष्टिकोनच बदलला की इतकं भयानकसुद्धा वॉर असू शकतं असतं. आफ्टर द बॉम्बार्डिंग बाय अमेरिका ऑन जपान्स 2 cities, Hiroshima and Nagasaki, the view of majority of the poets were changed. थोडेफार उरले सुरले होते ना, दोज हू वेर सपोर्टिंग वॉर, प्रो वॉर पोएट्स, त्यांचासुद्धा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. कारण त्या अणुबॉम्बमुळे फक्त इन्स्टंट नुकसान न होता पुढच्या अनेक पिढ्यांना, अनेक जनरेशनला त्याचे हॉरर इफेक्ट भोगावे लागले. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना कळालं की वॉर इज नॉट गुड. तर अशा पद्धतीची एक कविता जी प्रामुख्याने युद्धाच्या उदात्तीकरणाबद्दल सुरुवात झाली, परंतु युद्धाचा अनुभव आल्यानंतर इट वॉज ॲट द बिगिनिंग mainly initiated or started due to attraction. It was a false attraction for the glorification of the war. But later on seeing the effects of war, it turned into as a real poetry. Realism is one of the characteristics of war poetry. Realism हे war poetryचं वैशिष्ट्य आहे. कारण वॉर कवींनी आपल्या कवितेमध्ये they have portrayed the realistic picture, not as an imaginary romantic fancy picture in their art, in their poetry. They really portrayed the agonies, pains of soldiers. The quest for living the life have been very well portrayed by the war poets in their poetry. Now let us see who were the main war poets. कोणते कोणते मुख्य वार कवी होते तुम्ही समजून लिहून घ्या. दॅट इज एक एडमंड ब्लंडन. एडमंड ब्लंडन हे 1896 तर 1974 ह्या काळामध्ये होते. यांनी अंडरटोन्स ऑफ वॉर नावाचा एक काव्यसंग्रह लिहिला होता. अंडरटोन्स ऑफ वॉर, अंडरटोन्स ऑफ वॉर. दुसरे मुख्य वार कवी जे होते रुपर्ट ब्रूक. ही इज व्हेरी फेमस सोल्जर. हे स्वतः सोल्जर पण होते. यांचा काळ आहे 1887 to 1915. ओके. यांची एक अत्यंत प्रसिद्ध कविता आहे द सोल्जर नावाची, बिकॉज ही हिमसेल्फ वॉज अ सोल्जर. बॅटलफील्डवर त्यांचा मित्र जेव्हा वारतो तेव्हा त्याचं एक सुंदर चित्रण या कवितेमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर आयझॅक रोझेनबर्ग हे दुसरं एक नाव आहे. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. हे 1890 ते 1918 हा त्यांचा काळ आहे. यांची डेड मॅन्स डंप नावाची अत्यंत एक प्रसिद्ध कविता आहे. पण ह्या सगळ्या कवितांमध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं नाव असेल, ज्यांच्या 2 कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत, या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. अँड इट इज द नेम्स. त्याच्यात पहिलं नाव आहे विल्फ्रेड ओवेन, ग्रेट नेम इन द हिस्ट्री ऑफ वॉर पोएट्री. यांच्या आपल्याला 2 कविता ज्या फ्युटिलिटी आणि डल्स ॲट डेकोरम ईस्ट, याचा जो कालावधी होता विल्फ्रेड ओवेनचा हा 1893
ते 1918 होता. ही वॉज ऑल्सो सोल्जर. हे सुद्धा स्वतः एक सैनिक होते. यांचे डल्स ॲट डेकोरमिस्ट जे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, फ्युटिलिटी अँड स्ट्रेंज मीटिंग नावाची एक सुंदर अशी युद्ध कविता आहे. त्याच्यानंतर पुढचे कविते जे आहेत हे पण नाव खूप महत्त्वाचं आहे. दॅट इज द सिगफ्राईड ससून. ओके, डबल एस लिहिलं तरी चालेल. सिगफ्राईड ससून यांचा कालावधी होता 1896. यांनी दोघं युद्ध पाहिलं होते. बऱ्याचशे कवींनी पहिलं युद्ध पाहिलं होतं. दे डाईड अर्लियर, पण यांनी दोघं युद्ध पाहिलं होतं आणि दोघा युद्धांचे हॉरर प्रकार पण पाहिले होते. यांचे सिक लिव्स, बॅनिशमेंट, द वन लेग मॅन अँड ड्रीमर्स, दीज आर द 4 इम्पॉर्टंट कवी. मी तुम्हाला लिहून देतो. दॅट इज सिक लिव्स, 2 बॅनिशमेंट, त्याच्यानंतर 1 लेग्ड मॅन, आणि ड्रीमर्स. ह्या काही त्यांच्या मोजक्या अत्यंत प्रसिद्ध अशा कविता आहेत. बॅनिशमेंट, सिक लिव्स, 1 लेग मॅन अँड ड्रीमर्स बाय सिगफ्राईड ससून. तर हे काही महत्त्वाचे कवी जे होते हे वार अनेक आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही अजून काही नावं जर घ्यायचं म्हटलं तर एडिथ सिटवेल आहे, किंगली ॲमिस आहे, रॉबर्ट ग्रेव्ज आहे, रॉबर्ट निकोलस आहे. दीज आर सम ऑफ द ग्रेट नेम्स ऑफ द वॉर पोएट्री. बट बेसिकली इन कन्क्लुजन वी कॅन से दॅट वॉर पोएट्री वॉज बेस्ड ऑन द experiences of 2 world war. Although it is called as a war poetry, but mostly it is anti-war poetry. It is very less pro-war poetry and more anti-war poetry. It depicted the horrors of war, the compassionate or pity for the soldiers, their wretched conditions, their emotions, their quest to live the life. All these have been portrayed by many war poets. Their poetry is mostly realistic because the basic reason is that many of the poets were soldiers, they themselves soldiers, not as the common ordinary citizens. They have practical experience of fighting the war on the battlefield. What are the issues and problems on the battlefield? The war as glorified on paper is different than the war as fought on the battlefield. So all these were very well projected and portrayed with the realistic tone by the war poets in their respective poetry. So dear friends, हा जो फेज होता हा प्रामुख्याने द फर्स्ट वर्ल्ड वॉरचा जो फेज होता, इट वॉज कम्प्लिटली द जॉर्जियन फेज. कारण तो जॉर्जियन पोएट्रीचाच भाग होता एक. कारण त्या काळामध्ये किंग जॉर्ज 5 हे इंग्लंडचे राजे होतेच. आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो एक्सपिरियन्सवर ज्या कविता लिहिल्या गेल्या, वार पोएट्री, अँटी वार पोएट्री लिहिल्या गेल्या, त्या या मॉडर्न कवितेचा किंवा 1950 नंतर जी वेगळ्या पद्धतीची ब्रिटिश पोएट्री डेव्हलप झाली त्याचा भाग येतो. ते आपण डिटेल्स फेजमध्ये शिकणारच आहोत. तर हा वार पोएट्री इज इटसेल्फ हॅज phase, one of the phases in 20th century modern English poetry which has its own identity, which has its own peculiar characteristic, which has its own peculiar tendencies and tone of writing, language. हे सगळं काही आहे त्या स्वतःचं असलेलं अशा पद्धतीची वार कविता ही आपल्याला 20th century modern English कवितेमध्ये दिसून येते. डिअर फ्रेंड्स, आय थॉट you might have understand in nutshell, in brief, what is war poetry and who were the main war poets, what were their themes and how it came into existence. ती अस्तित्वात कशी आली हे तुमचं लक्षात आलं असेल. याच्यानंतर आपण साधारणतः मॉडर्न कवितेचे हे 3 फेज झाल्यानंतर द मॉडर्न पोएट्री आफ्टर 1920 to 1950 हा एक फेज येतो आणि आफ्टर 1950 अप टू टिल टुडे हा एक वेगळा फेज येतो. हे 2 फेजेस आपण शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हाऊ द मॉडर्न पोएट्री वॉज स्लोली डेव्हलप विथ डिफरंट रूटीन्स, with different themes, and what is its current situation
इन टुडे लिटररी सिनॅरिओ हे सगळं या 2 पेजेसमध्ये लक्षात येईल. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू वॉचिंग द SM अकॅडमी यूट्यूब इंग्लिश चॅनल. इथे आपले लेक्चर्स हे रेग्युलरली अपलोड होत आहेत अँड दोज लेक्चर्स वेर व्हेरी रेग्युलरली पोस्टेड ऑन युअर व्हॉट्सअप ग्रुप ऑल्सो, ऑन माय यूट्यूब चॅनल SM अकॅडमी ऑल्सो. तुम्ही हे लेक्चर्स ऐकत असताना सोबत जर पेन आणि नोटबुक ठेवलं आणि जे कवी आहेत त्यांचे थीम आहेत जे मी तुम्हाला ब्लॅकबोर्डच्या साहाय्याने लिहून देतो आहे, ते जर तुम्ही लिहून घेतलं तर ते तुम्हाला रिव्हिजनसाठी अत्यंत सोपं आणि सोयीस्कर ठरेल. आय अगेन रिपीट दॅट आय विल पोस्ट और सप्लाय और सबमिट, काहीही तुम्ही म्हणा, ऑल दी डिटेल नोट्स ऑन आवर व्हॉट्सअप ग्रुप. ओके, त्याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपवर असेल किंवा मॅन्युअली जर क्लासेस सुरू झाले तर मॅन्युअली तुमच्यापर्यंत पोचणारच आहेत. पण त्याच्याऐवजी तुम्हाला हे बेसिकली सगळं माहिती असणं गरजेचं आहे. त्या नोट्स जेव्हा तुमच्यासमोर असतील, आय विल अपलोड ऑल दी डिटेल नोट्स ऑन व्हॉट्सअप ग्रुप, माय SM अकॅडमी यूट्यूब चॅनल, और इवन आय विल सप्लाय दी झेरॉक्स प्रिंटेड कॉपीज मॅन्युअली टू यू ऑल्सो. सो बी रेडी विथ ऑल दीज नोट्स अँड ऑल दीज लेक्चर्स, जेणेकरून तुम्हाला ही डेव्हलपमेंट समजायला अत्यंत सोपी जाईल. फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दी ऑनलाईन लेक्चर ऑन वार पोएट्री ऑन SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. थँक यू. Keep watching the lectures and we will meet very soon into the next lecture. Thank you very much.